धडक कारवाई। कुरेशी मोहल्ल्यात पोलीस व मनपा पथक दाखल। अहिल्यानगर दिनांक 17 सप्टेंबर अहिल्यानगर शहरात कोटला परिसरात गायीची कत्तल करून अवशेष उघड्यावर फेकल्याच्या धक्कादायक घटनेने शहरात धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणाची दखल घेत अखेर प्रशासन हालचालीस आले असून आज सकाळपासूनच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक व अहिल्यानगर महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाने थेट कुरेशी मोहल्ल्यात प्रवेश करून कारवाईला सुरुवात केली। अचानक धडक कारवाई, परिसरात खळबळ। प्रशासनाचे पथक सकाळीच मोहल्ल्यात दाखल होताच मोठी खळबळ उडाली। अनेक दिवसांपासून कुरेशी मोहल्ल्यात अवैध कत्तलखाने सुरू असल्याच्या तक्रारी होत होत्या, परंतु यावर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती। गोहत्या प्रकरणानंतर अखेर पोलीस व मनपा प्रशासनाने संयुक्तपणे कारवाईचा मोर्चा वळवला। गोहत्या प्रकरणानंतर अखेर पोलीस व मनपा प्रशासनाने संयुक्तपणे कारवाईचा मोर्चा वळवला। प्राथमिक पाहणी आणि इशारा। या मोहल्ल्यात दाखल झाल्यानंतर पथकाने प्राथमिक पाहणी केली। नियमबाह्य पद्धतीने कत्तलखाने सुरू करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला। बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना अजिबात स्थान दिले जाणार नाही। दोषींवर कायद्याने कठोर कारवाई होईल असे प्रशासनाने स्पष्ट केले। शहरात चर्चा, नागरिकांमध्ये संताप। कोटला परिसरातील गोहत्या प्रकरणामुळे शहरातील धार्मिक वातावरण ढवळून निघाले होते, त्यामुळे या प्रकरणाचा मोठा राजकीय व सामाजिक मुद्दा बनला आहे। शहरभर या कारवाईची चर्चा असून अवैध कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी जनतेतून पुन्हा जोर धरू लागले आहे। प्रशासन ठाम, मनपा आयुक्तांची प्रतिक्रिया। मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की गोहत्या प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून कुरेशी मोहल्ल्यासह शहरातील कुठेही अवैध कत्तलखाने चालविले जात नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे। कुणालाही कायद्याबाहेर जाऊन व्यवसाय करण्याची मुभा दिली जाणार नाही। अवैध कत्तलखान्यांची उलटी गिनती। या हालचालीमुळे कुरेशी मोहल्ल्यातील अवैध कत्तलखान्यांची आता उलटी गिनती सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे। पोलीस व मनपा प्रशासनाने संयुक्तपणे सुरू केलेल्या या मोहिमेने नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असला तरी कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। पोलीस प्रशासनासोबत झेंडीगेट परिसरातील जे काय अवैध कत्तलखाने आहेत, राहतघर आणि त्याच्या शेजारी बांधलेले जे कत्तलखाने आहेत त्याची आम्ही पाहणी केली आणि पोलीस प्रशासन आणि महापालिका एकत्रित बसून हे सर्व जमीनदोस्त करण्याचा आम्ही लवकरच कारवाई हाती घेत आहोत। काल काय एकंदरीत सांगा? मागच्या 3-4 महिन्यापूर्वी परिसरातील 2 ठिकाणचे अवैध कत्तलखाने आम्ही जमीनदोस्त केलेले होते आणि त्याच पद्धतीनं आम्ही अजून देखील या परिसरामध्ये कारवाई करू। स्लॉटर हाऊसच्या जागेचा वाद आहे, आजूबाजूच्या परिसरातील लोक विरोध करतात। कुठेतरी भविष्यामध्ये सहमती घडवून यामध्ये काही काम करता येईल का ते आपण निश्चितपणे बघूया। ती वेळच येणार नाही तोपर्यंत कारवाई केली जाईल।